मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा इतिहास। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रात ब्रिटिश सत्तेची स्थापना व त्याची धोरणे, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय। चला तर आपण अगदी वेळ न गमावता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत। महाराष्ट्रात रयतवारी पद्धत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत लागू केली होती? SR मेन्स ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे लॉर्ड हार्डिंग। महाराष्ट्रात रयतवारी पद्धत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत लागू केली होती? लॉर्ड हार्डिंगच्या कारकिर्दीत लागू केली होती। प्रश्न क्रमांक 2, ब्रिटिश भारतातील महसूल पद्धती कालक्रमानुसार लावा। SR मेन्स ऑक्टोबर 2023 हा विचारलेला प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर सांगते आहे। तर सर्वात प्रथम कोणती पद्धत आली होती? बोली पद्धत, त्यानंतर आली होती कायमधारा पद्धती आणि त्याच्यानंतर आली होती रयतवारा पद्धती, त्याच्यानंतर महालवारी पद्धती। यानुसार कोणता ऑप्शन करेक्ट आहे? ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 3, जून 1818 नंतर डेक्कन कमिशनर विभागात कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश होता? फॉरेस्ट मेन्स एप्रिल 2023 हा प्रश्न आहे। कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश होता? तर योग्य पर्याय काय आहे? A आणि B बरोबर आहेत। तर पुणे, नगर, खान्देश आणि नाशिक, सातारा हे आपलं बरोबर उत्तर आहे। जून 1818 नंतर डेक्कन कमिशनर विभागात कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होता? पुणे, नगर, खान्देश आणि नाशिक, सातारा। प्रश्न क्रमांक 4, नाना फडणवीसांनी इंग्रजांच्या विरुद्ध खालील कोणत्या सत्ताधीशांचा अखिल भारतीय राज्यसंघ निर्माण केला होता? क्लर्क मेन फेब्रुवारी 2023 हा विचारलेला प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे अ आणि ब। अचं काय आहे? मराठा सरकार, पेशवे हैदराबादचा निजाम आणि म्हैसूरचा हैदर अली नागपूरकर भोसले। म्हैसूरचा हैदर अली आणि नागपूरकर भोसले हे काय होते? नाना फडणवीसांनी इंग्रजांच्या विरुद्ध कोणत्या सत्ताधीशांचा अखिल भारतीय राज्यसंघ निर्माण केला होता? मराठा सरकार, पेशवे, हैदराबादचा निजाम, म्हैसूरचा हैदर अली, नागपूरकर भोसले। तर त्याचं करेक्ट उत्तर आहे उत्तर क्रमांक 1 अ आणि ब फक्त। प्रश्न क्रमांक 5, 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली होती? ब्राइट। सर्वात प्रथम कोणी केली होती? ब्राइटनी केली होती। कशाची? मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी केली होती। मागणी कोणी केली होती? ब्राइटनी केली होती। प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? BSI मेन्स सप्टेंबरला विचारलेला आहे प्रश्न, 2022 ला विचारलेला आहे। रामकृष्ण विश्वनाथ यांनी आधुनिक मराठीतील पहिला अर्थशास्त्रीय ग्रंथ लिहिला। न्यायमूर्ती रानडे यांनी भारताच्या आर्थिक शोषणास खंडणी असे म्हटले। गोपाळ हरी देशमुख यांनी लक्ष्मीज्ञान या ग्रंथाचे लेखन केले। रमेशचंद्र दत्त यांनी भारतीय दारिद्र्याचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा मांडला। तर पर्याय उत्तरे आहे, कोणते पर्याय उत्तरे बरोबर आहेत? तर अ, ब आणि क हे बरोबर आहेत। ड चुकीचा आहे, अयोग्य आहे। तर रामकृष्ण विश्वनाथ यांनी आधुनिक मराठीतील पहिला अर्थशास्त्रीय ग्रंथ लिहिला। न्यायमूर्ती रानडे यांनी भारताच्या आर्थिक शोषणास खंडणी असे म्हटले। गोपाळ हरी देशमुख यांनी लक्ष्मीज्ञान या ग्रंथाचे लेखन केले। चला तर पुढच्या प्रश्नापर्यंत जाऊया आता। परदेशी भांडवलाची गुंतवणूक आणि कायदा व सुव्यवस्था याचे रक्षण हे भारताच्या विकासाचे प्रमुख साधन आहे असे आपल्या अर्थविषयक निबंधात लिहिणारे तज्ज्ञ। तांत्रिक सहाय्यक मुख्य, सप्टेंबर 2022 हा विचारलेला प्रश्न आहे। तर अर्थविषयक निबंधात लिहिणारे तज्ज्ञ कोण आहेत? तर जॉन स्टुअर्ट मिल आणि अल्फ्रेड मार्शल हे 2 तज्ज्ञ व्यक्ती आहेत। अर्थविषयक तज्ज्ञ कोण आहे? जॉन स्टुअर्ट मिल आणि अल्फ्रेड मार्शल। परदेश भांडवलाची गुंतवणूक आणि कायदा व सुव्यवस्था याचे रक्षण हे भारताच्या विकासाचे प्रमुख साधन आहे असे आपल्या अर्थविषयक निबंधात लिहिणारे तज्ज्ञ कोण आहेत? जॉन स्टुअर्ट मिल आणि अल्फ्रेड मार्शल। प्रश्न क्रमांक 8,
पुढील विधाने काळजीपूर्वक वाचून योग्य पर्याय निवडा. STI मुख्य 2019ला विचारलेला हा प्रश्न आहे. अमेरिकन यादवी युद्ध संपल्यावर महाराष्ट्रात कापसाचे भाव कोसळले. महाराष्ट्रातील दुष्काळातही इंग्रज सरकारने चारा वसुलीची सक्ती केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्जे काढावी लागत व ते कर्जबाजारी होत. पर्यायी उत्तरे आहेत. तर याचं अचूक उत्तर काय आहे? आणि ब याचा परिणाम आहे. अमेरिकन यादवी युद्ध संपल्यानंतर महाराष्ट्रात कापसाचे भाव कोसळले आणि त्यानंतर महाराष्ट्रात काय झालं? कापसाचे भाव कोसळल्यानंतर दुष्काळातही इंग्रज सरकारने चारा वसुलीची सक्ती केली आणि त्याचा परिणाम काय झाला? तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्जे काढावी लागत व ते कर्जबाजारी होत. त्याच्यामुळे याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9. इंग्रज सरकार आणि भारतातील राजेशाही प्रांतामध्ये वित्तीय संबंध कसे असावेत याबाबत शिफारसी करण्यासाठी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती नेमली होती. कोणती त्रिसदस्य समिती नेमली होती? कोणाच्या अध्यक्षतेखाली? ASF मुख्य 2019ला प्रश्न विचारलेला आहे आणि याचं उत्तर आहे हारकोर्ट बटलर. प्रश्न क्रमांक 10. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता? काशीनाथराव वैद्य, दिनकरराव जवळकर, माधवराव बागल, दादासाहेब सुर्वे. सांगा कोणाचा कोल्हापूरच्या संस्थानाशी संबंध नव्हता? काशीनाथराव वैद्य यांचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता. राज्यसेवा पूर्व 2019ला विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 11. इसवी सन 1818 नंतर महाराष्ट्रात माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टननी विविध भागामध्ये अधिकारी नियुक्त केले होते. ते भाग व अधिकारी यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या. राज्यसेवा मुख्य 2018ला विचारलेला हा प्रश्न आहे. तर खानदेश कॅम्ब्रिज नियुक्त केले होते. स्टुअर्ट एल्फिन्स्टन्सनी विविध भागामध्ये अधिकारी नियुक्त केले होते. तर धारवडमध्ये कोण होतं? धारवडमध्ये थॅकरे. आणि पुणेमध्ये कोण होतं? हेनरी रॉबर्टसन. पुणे म्हटलं की हेनरी. अहमदनगरमध्ये कोण होतं? पॉन्टिजर. अहमदनगरमध्ये कोण होतं? पॉन्टिजर. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी मुंबई इलाख्याचे गव्हर्नर कोण होते? एल्फिन्स्टन, सर जॉन माल्कम. फॉरेस्ट मुख्य 2018ला विचारलेला हा प्रश्न आहे. एल्फिन्स्टन, सर जॉन माल्कम, थॉमस मॅनरो, चॅपलिन रॉबर्टसन आणि ग्रॅड पॉन्टिजर, डफ मार्शमेन. तर मुंबई इलाख्याचे गव्हर्नर कोण होते? तर याचं आपण योग्य उत्तर देऊ शकत नाही कारण डफ होते. असा मिक्स क्वेश्चन्स आहेत. याचे हॅशटॅग म्हणून आन्सर आलेला आहे. प्रश्न क्रमांक 13. जुलै 1812 मध्ये जहागीरदार आणि एल्फिन्स्टन यांच्यात कोणता तह झाला होता? जुलै 1812 मध्ये जहागीरदार आणि एल्फिन्स्टन यांच्यात कोणता तह झाला होता? वनसेवा मुख्य 2017ला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि पंढरपूरचा तह झालेला होता. जहागीरदार आणि एल्फिन्स्टन यांच्यात पंढरपूरचा तह झालेला होता. खालीलपैकी कोणत्या इमारतींची रचना F.W. स्टीव्हसन यांनी केली होती? व्हिक्टोरिया टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ब. म्युनिसिपल कॉर्पोरेशन बिल्डिंग, द रॉयल अल्फ्रेड सेलर्स होम, ड. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय. तर इमारतीची रचना F.W. स्टीव्हसन यांनी केली होती. तर यापैकी वरील सर्वच इमारतींची रचना F.W. स्टीव्हसन यांनी केली होती. तर अ, ब, क, ड हे पर्याय 4ही पर्याय बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 15. पुढील 2 विधाने मुंबई इलाख्याच्या कोणत्या राज्यपालाबद्दल केलेली आहेत? अ. त्याला सातारा खालसा करणे अमान्य होते. ब. त्याने साताऱ्यात पालिका प्रशासनाची सुरुवात केली होती. कोण होता? बार्टल फ्रेयर.
बार्टल फ्रेयर होते. प्रश्न क्रमांक 16. संत ल्युबिन कोण होता? राज्यसेवा मुख्य 2016ला विचारलेला हा प्रश्न आहे. संत ल्युबिन कोण होता? संत ल्युबिन हा नाना फडणवीसांनी सत्कार केलेला फ्रेंच दूत होता. संत ल्युबिन. 17. जोड्या जुळवा. लॉर्ड वेलस्ली, ऑर्थर वेलस्ली, जनरल लेक, भोसले यांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर लॉर्ड वेलस्ली शिंद्यावर युद्ध पुकारले. आर्थर दख्खनच्या सैन्याचे प्रमुख. आणि जनरल लेक कोण होते? दिल्ली काबीज केली होती. जनरल लेकनी दिल्ली काबीज केली होती आपल्याला माहितीच आहे. आणि भोसले कोण होते? देवगावचा तह. हे आपण बघितलेलंच आहे. भोसले देवगावचा तह हे लक्षातच आहे आपल्याला, हे माहिती आहे. भोसले देवगावचा तह, त्याच्यामुळे आपली ड चं 4, त्याच्यामुळे आपलं काय येणार? 1 2 3 4 बरोबर. 17चं उत्तर बरोबर 2. ऑप्शन क्रमांक 2. लंडन येथील दी टाइम्सच्या वार्ताहराने लिहिले डॅश डॅशच्या शोधापासून या गोष्टीचा आजच्या भारतात जितका जोरदार आणि महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे तितका आजतागायत कधी नव्हता. ही गोष्ट नसती तर सेनेच्या प्रमुखांचे निम्मे सैन्य हतबल झाल्यासारखेच होते. हा वार्ताहर कोणत्या गोष्टीबद्दल बोलत होता? राज्यसेवा मुख्य 2016ला हा विचारलेला प्रश्न आहे. आणि विजेवर चालणारे तारयंत्र या गोष्टीबाबत तर लंडन येथील दी टाइम्सच्या वार्ताहराने लिहिले आहे. ही गोष्ट नसती तर सेनेच्या प्रमुखांचे निम्मे सैन्य हतबल झाल्यासारखेच होते. कोणती? विजेवर चालणारे तारायंत्र. प्रश्न क्रमांक 19. मुंबई प्रांताचे 4 विभाग होते व त्या प्रत्येकावर एक महसूल कमिशनर होता. हे 4 विभाग असे होते. 1. सिंध उत्तर मध्य दक्षिण, सिंध पश्चिम मध्य पूर्व, सिंध उत्तर पश्चिम दक्षिण, सिंध उत्तर पूर्व दक्षिण. 19चं अचूक उत्तर आहे सिंध उत्तर मध्य दक्षिण. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता आपली 21,000 प्रश्नसंचांची सिरीज कंटिन्यू येणार आहेत. हा आज आपला महाराष्ट्र हिस्ट्रीचा पहिला लेक्चर आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच येऊन पोहोचतील. आणि तुमच्या मित्रांनासुद्धा सजेस्ट करा. आणि तुमचं एक सबस्क्रायबर म्हणजे माझं मोटिवेशन आहे. त्याकरिता खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहात तर त्याकरिता सुद्धा तुमचे खूप खूप आभार. चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 20. 1851 मुंबईत बॉम्बे स्पिनिंग अँड व्हिनिंग कंपनी ही पहिली कापडगिरणी कोणी सुरू केली? हे मुख्य 2016ला विचारलेला हा प्रश्न आहे. कोणी सुरू केली? तर याचं कासवजी दावर. बघा, जमशेदजी टाटा आपल्या डोक्यामध्ये फिक्स आहे, त्यामुळे कन्फ्यूज न होता कावसजी दावर आहेत, हे लक्षात ठेवा. 1851 याचे मुख्यला 2016ला विचारलेला हा प्रश्न आहे. 1851 मुंबईत बॉम्बे स्पिनिंग अँड व्हिविंग कंपनी ही पहिली कापडगिरणी कोणी सुरू केली? कापडगिरणी म्हटलं तर कावसजी दावर. प्रश्न क्रमांक 21. पेशवे काळात चित्रकामासाठी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या माध्यमांचा उपयोग केला जाई? कोणत्या माध्यमांचा उपयोग केला जात होता? राज्यसेवा मुख्य 2013ला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि याचं अचूक उत्तर आहे लाकडी पट. याचं अचूक उत्तर आहे कापडी पट आणि काच. लाकडी पट नाही आहे, आणि फक्त पेशवे काळामध्ये. बरोबर आहे ना? लाकडी पट सुद्धा आणि भुर्जपत्र. पेशवे काळांमध्ये चित्रकामासाठी म्हटलं आहे तर कापडी पट पण यूज केलं जायचं, काच सुद्धा यूज केला जायचं, लाकडी पट सुद्धा आणि भुर्जपत्र. तर वरील सर्व हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. मराठ्यांनी केवळ किल्लेच बांधले नाही तर देवळेही उभारली. मराठ्यांच्या कारकिर्दीत कोणती शैली अधिक लोकप्रिय होती? राज्यसेवा मुख्य 2013ला विचारलेला हा प्रश्न आहे. तर 22चं अचूक उत्तर आहे हेमाडपंत. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या करारामुळे ब्रिटिशांनी पेशव्यांची सत्ता खेडी केली? राज्यसेवा मुख्य 2013ला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि याचं अचूक उत्तर आहे
उत्तर क्रमांक 1 वसईचा तह, पंढरपूरचा तह आणि पुणे करार. कोणत्या करारामुळे ब्रिटिशांनी पेशव्यांची सत्ता खिळखिळी केली? वसईचा तह, पंढरपूरचा तह आणि पुणे करार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता आपण कंटिन्यू सिरीज घेऊन येणार आहोत. तर तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू.